मित्रांनो पार्शियल फ्रॅक्शन आपण बघतोय आणि असा क्वेश्चन आहे रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स आणि असं सिंपल एक कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे x-2 डिवायडेड बाय x इंटू x-1. तर दोन डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स आहेत म्हणल्यानंतर पहिल्या टाईपचा पार्शियल फ्रॅक्शन आहे. मग त्याचं आपण कसं पार्शियल फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो तर दोन फॅक्टर्स आहेत म्हणजे a डिवायडेड बाय दोन कॉन्स्टंट येणार a डिवायडेड बाय पहिला फॅक्टर प्लस b डिवायडेड बाय दुसरा फॅक्टर x-1. आता आपण याचा एलसीएम घेऊया आणि फॅक्टर्स फाइंड करूया. सो x-2 डिवायडेड बाय x इंटू x-1 इज इक्वल टू x-1 या a ला मल्टिप्लाय करायचं a इंटू x-1 प्लस b इंटू यानं b ला मल्टिप्लाय करायचं b इंटू x डिवायडेड बाय खाली दोघांचं मल्टिप्लिकेशन x इंटू x-1. आता बघा डिनॉमिनेटर दोन्हीकडे सेम आला कॅन्सल राहिलं काय x-2 इज इक्वल टू a इंटू x-1 प्लस b इंटू x. ओके, तर अशा टाईपचं इक्वेशन आले. आता यातनं आपल्याला a आणि b फाइंड करायचं. सपोज पहिल्यांदा a फाइंड करायचं असेल तर b 0 झाला पाहिजे म्हणजे x च्या जागेवर तुम्हाला सरळ 0 टाकावं लागेल. सो पुट x इज इक्वल टू 0. x च्या जागेवर सगळीकडे 0 टाका 0 - 2 होणार इज इक्वल टू a इंटू इथं x च्या जागेवर 0 -1 होणार प्लस b इंटू इथं x च्या जागेवर 0. सो इथं काय येणार 0 - 2 येणार -2 इज इक्वल टू a इंटू 0 - 1 येणार -1 प्लस b इंटू 0 येणार 0. सो -2 इज इक्वल टू इथं a इंटू -1. सो -1 ने इकडे डिवाइड करावं लागेल. सो a इज इक्वल टू येणार -2 डिवायडेड बाय हे -1 मायनस मायनस कॅन्सल होणार आणि 2 डिवायडेड बाय 1 काय येणार 2 a इज इक्वल टू 2. आता b ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची तर a 0 झाला पाहिजे. मग a 0 कधी होईल इथं जर 1 असेल तर 1 - 1 0 म्हणजे x च्या जागेवर तुम्हाला 1 पुट करावं लागेल. सो पुट x इज इक्वल टू 1. मग x च्या जागेवर सगळीकडे 1 टाकायचं 1 - 2 इज इक्वल टू a इंटू x च्या जागेवर 1 -1 प्लस b इंटू x च्या जागेवर 1. सो 1 - 2 काय येणार -1 इज इक्वल टू a इंटू 1 - 1 काय येणार 0 प्लस b इंटू 1 काय येणार b. सो -1 इज इक्वल टू a इंटू 0 0 आणि प्लस b आहे तसं राहणार. सो b इज इक्वल टू काय आलं -1. सो a ची व्हॅल्यू 2 आली b ची व्हॅल्यू -1 आली त्या व्हॅल्यू इथं पुट करून फायनल आन्सर आपण लिहायचं आहे. x-2 डिवायडेड बाय x इंटू x-1 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आली 2 सो 2 डिवायडेड बाय x आणि प्लस b ची व्हॅल्यू आली -1 डिवायडेड बाय फॅक्टर आहे x-1. सो हे आहे पार्शियल फ्रॅक्शन. या कॉम्प्लेक्स फ्रॅक्शनचं आपण अशा पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन केलं. आता याचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन लॅप्लास ट्रान्सफॉर्म काय पाहिजे ते घेणं त्याचं सोपं आहे. मग त्यासाठी आपण हे जे कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन होते ते रिझॉल्व केलं. ओके, अशा टाईपचा अजून काही प्रॉब्लेम घेऊन आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू.